अहो तुम्ही कशाला जागे, तुम्ही झोपा ना आता. अहो काही नाही हो, झोपा झोपा तुम्ही. मी आपलं सांगते तिला. आणि तू काही टेन्शन घेऊ नकोस हा लगेच. फक्त जरा सांभाळ. माझी पण तब्येत अशी तोळामासा आहे ना ग. आणि आता वय झालं ग आमचं. अगं झोप. दमली असशील खूप. मी पण झोपते. आई ग नाही मेलं, कंबरड हलवतच नाहीये तर अगदी. अरे बापरे काय. अग रमा आई पाहिला हवे होते ग. बाय बाय बाय. नुसते पेटके येत ग बाई पायांमध्ये. मला तर शंका आलीच होती. अरे मी म्हंटल ना तुला, मला तर खात्री होती. पण सरुमावशी एका शब्दानं बोलली नाही माझ्याशी. श्री तू मुलगा आहेस रे. मग काय झालं? त्यांना ऑकवर्ड वाटलं असणार तुझ्याशी बोलायला. सोशल नेटवर्किंग साईटवर नाव नोंदवताना ऑकवर्ड नाही वाटलं? इथे मोठं ऑकवर्ड वाटतंय? अरे तसं नाही, पण पप्पूंबद्दल म्हणजे पर्टिक्युलर पप्पूंबद्दल बोलताना ऑकवर्ड वाटलं असणार. मला एक सांग, तिला ते पप्पू खरंच आवडतात का ग? आवडतात असं नाही, पण त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे बरं का त्यांच्याबद्दल. पण मग आधी कशाला नाकारलं? श्री तुझं ना हे असं आहे, एकतर हे किंवा ते टोक गाठतोस तू. म्हणजे मध्ये काही असतं हे कळतच नाही तुला. काय आहे अधेमध्ये? अरे माणसं बदलतात, त्यांची मतं बदलतात, दृष्टिकोन बदलतो. आणि हे मला कळत नाही असं तुला वाटतंय का? नाही असं नाही म्हणते मी, पण काही वेळा भावना समजून घेण्याऐवजी तू विचारांचा कीस पाडत बसतोस. बर, आता काय भावना आहेत मग तिच्या? मी म्हणाले ना तुला, त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांच्याबद्दल. आणि त्यात त्यांचं लग्नही झालं नाहीये, त्यामुळे कदाचित जुळू शकतं ना. आणि तिला आता अचानक टकला नवरा चालणार आहे का? श्री नाही ती असं ठामपणे म्हणाली होती टकला नको. अरे पण मग त्यांना असं संपूर्ण टक्कल नाहीये. पण असं अर्धवट आहे टक्कल. तू वाकड्यात का शिरतोयस? अगं मग तोही चांगला होता की. आपण वेबसाईटवर बघितला होता तो. सगळं चांगलं होतं, फक्त टक्कल आहे म्हणून नाकारलं होतं की नाही तिने? नाही एक मिनिट श्री, फक्त टक्कल आहे म्हणून नाही, ते डिवोर्सही होते म्हणून नाकारलं होतं त्यांना. धन्य आहेस. तू जरा समजून घे ना श्री. तेच तर करण्याचा प्रयत्न. बोला कार्यकर्ते. काय? नाही घरीच आहे मी, बोला ना. हा अरे नाही नाही बोल बोल. काय संस्थेचं नाव काय रे? ॲनिमल्स मॅटर्स टू मी. बरोबर, राईट. अरे गणेश टेन्शन आहे का काही? हो या, आय कॅन अंडरस्टँड. 30 प्राणी ठेवण्याची कपॅसिटी आहे आणि तुझ्याकडे 60 प्राणी आहेत. आय कॅन अंडरस्टँड.
होय, हे काय अरे रोहन्या, मला काय बी गावत नाही. काय हवंय तुला? चाय पत्ती कुठे आहे? काय बघ, चहापत्ती साखर हे सगळं इथे असतं. तिच्या. अगं पण साडी का म्हणून? अरे ते तू सोड, जाऊन दे ना. अगं पण तुला आवडत नाही ना. नाही आवडत, पण आता राहून दे. इकडे बघ, आईने काय सांगितलं तुला? तू दूध कुठे असतं बरं? दूध कुठे असणार? फ्रीज मध्ये असणार. थांब थांब थांब, मी देतो. थांब. मला जरा येळ लागेल ना गड्या. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. डोळे कसे दिसतात? रातभर झोप उठ. काय ग, चहा होतोय की नाही आजच्या दिवसाभर? वय वय झालाच. तास झाला. मी ते नाही, काय माहितीये ना, सकाळी उठल्या उठल्या आधी नरड्यात गरम चहाचा घोट गेला पाहिजे, तरच माझा दिवस सुरू होतो. अहो आणतच होते मी बाहेर. रोन्या, तू बी बाहेर जा, मी आणते लगेच. सुनीता, मी मदतीला थांबतो. अरे नको ना, मी आणते ना बाहेर. अगं ए वेडाबाई, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. अगं मी तुझी सख्खी सासू आहे, सावत्र नाही. चाळीतल्या इतर सासूवांसारखा छळबिळ काही करणार नाहीये मी तुझा. आपल्या मनाला ते पटतच नाही तर. अगं सून झाली तरी ती कोणाची तरी मुलगीच असते, ओके नाही? हो, पण चहा मात्र उठल्या उठल्या हातात देत जा बाई. मग माझं काही म्हणणं नाही. लगेच आणते, झालाच आहे. पण त्या सगळ्यांसाठी केलायस का? वय वय, समजांसाठी. चहा बरोबर बिस्किट पण दे मला. हा, आणते लगेच. नुसता चहा माझ्या घशाखाली अजिबात जात नाही, ते पण होय. लक्षात ठेव तू बाई. बरं नीता, ऐक. आईला साखर जास्त लागते. अरे घातली की 2 चमचे. नाही, आईच्या कपात 3 चमचे घाल. 3? हो हो हो. हा. तू करशील ना नीट? होय. मी आवरून घेऊ. हा. बरं ऐक ऐक. हा. ऑफिस साठी एकत्र निघूया. अरे नको नको, मला घरी जाऊन यायचंय. घरी कशाला? आता ही कालची साडी बदलायची तर. काय म्हणजे? ते बिस्किट कुठे असतात? इथे पडतात. हा, आलेच मी. गणेश गणेश, हे बघ, ऐक ऐक. कुठल्याही कारणाने तू गिव्ह अप करू नकोस. हा, अरे मी आहे ना. चल रे, मी कसला बॅकबोन. उलट तुम्ही सगळे हिरो आहात. होय, अरे मी समजू शकतो तुम्हाला काय काय फेस करावं लागतं. येस, डोंट वरी. ऐक ऐक, गोखले गृहोद्योग अॅनिमल वेलफेअरसाठी 10% देतच. आणखीन काही करता येईल का मी जरा बघतो. ओके, तू काही काळजी करू नकोस. येस, थँक्यू सो मच गणेश. अरे यू मोस्ट वेलकम. या, बाय. तू एवढ्या वेळ त्याच माणसाशी बोलत होतास? बिचारे घरदार विसरून पॅशनेटली काम करतात ग. एवढी संकट आहे. म्हणजे कुठून पैसे आणणार बिचारे? एक संस्था चालवणं काही फार सोपं काम नाहीये. पण आपल्याकडे प्राण्यांसाठी डोनेशन्स देणारी फार कमी माणसं आहेत. बऱ्याचदा त्यांना हेच उत्तर ऐकावं लागतं की इथे माणसांना जगण्यासाठी अन्न नाहीये, प्राण्यांना कशाला जगवताय. पण तो नेमकं काय करतो? अनाथ, आजारी, ऍक्सिडेंट झालेल्या जखमी प्राण्यांना तो गोळा करतो, त्याच्या संस्थेत घेऊन जातो, त्यांच्यावर उपचार करतो, त्यांना बरं करतो, त्यांची काळजी घेतो. हे तर फारच चांगलं आहे रे. अगं आता हा गणेश मला सांगत होता, कुठल्या तरी एका बॉयफ्रेंडनी म्हणे त्याच्या गर्लफ्रेंडला एक कुत्र्याचं पिलू दिलं गिफ्ट म्हणून. 6 महिने त्यांचं काय ते अफेअर चाललं, मग भांडणं झाली आणि तुटलं. मग ते कुत्र्याचं पिलू बिचारा रस्त्यावर आलं. त्या मुलीनं त्या मुलाचा सगळा राग त्या बिचारा पिल्लावर काढला. त्याला खायला दिलं नाही, त्याला मारलं आणि मग त्याला रस्त्यावर कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिलं.
त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या पिल्याला कळलं नसेल की आपलं काय चुकलं, आपल्याला का सोडून दिलं. शी, काय वेडेपणा आहे. अरे कुत्र्याचं पिल्लू आहे ते, हाडामासाचं खेळणं नाहीये, जीव आहे त्यात. तेच तर कळत नाही ना लोकांना. हे असे प्राणी विकत घेतात, एकमेकांना गिफ्ट करतात आणि मग काही बिनसलं, भांडणं झाली, तो आजारी पडला की मग त्याला रस्त्यावर टाकून देतात. गणेश या अशा प्राण्यांना एकत्र करतो आणि त्याच्या सेंटरला घेऊन जाऊन त्यांच्यावर उपचार करतो, त्यांना बरं करतो, त्यांची काळजी घेतो आणि त्याला कोणी दत्तक घेत आहे का याचे प्रयत्न करतो. ए श्री, प्राणी पाळणं म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट आहे नाही का? कमिटमेंट? अगं प्राणी म्हणजे मूल असतं. मूल वाढवतो ना तसं डेडिकेटेडली जपावं लागतं या प्राण्यांना. त्यांनाही मन असतं, भावना असतात, प्रेम कळतं त्यांना. पण काही माणसं इतकी क्रूर असतात ना की तो प्राणी मरायला टेकला ना तरी त्याच्याकडे बघत नाही. आणि आपल्याकडे काही फार तरतुदी नाही येतं ग प्राण्यांबाबतीत कायद्यात. मग काय, मग भांडणं होतात, मग गणेश सारखी माणसं जातात, भांडतात, मग केसेस होतात, कोर्ट कचेऱ्या, सगळं चालू असतं. पण गणेश सगळं सहन करतो पण प्राण्यांसाठी काम थांबवत नाही. तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. हे जानवी, काय ग तुला काय झालं? नाही काही नाही, जानवी, वाईट वाटलं रे. आय एम सॉरी. मी हे तुझ्याशी नको होत आता बोलायला. तसं नाही रे, म्हणजे मला प्राण्यांविषयी प्रेम आहेच. अरे पण ना मी प्रेग्नंट असल्यापासून खूपच हळवी झाले. म्हणजे तू म्हणतोस ते खरंच बरोबर आहे रे. प्राणी म्हणजे मूलच असतं नाही एखादं. नुसता ना इमोशनल गोळा आहे माझी बायको म्हणजे. डोळ्यातले नळ सतत सोडलेले असतात. असो, काय बायको, आजचा काय कार्यक्रम? काही नाही, बँक. बरं काय बहिणाबाईंची काय खबर बात? फोन आलेला नाहीये म्हणजे सगळं बरं दिसतंय. ए जानवी, पण तू जरा तिथे जात राहा अधूनमधून. हो रे, मलाही तसंच वाटतं. म्हणजे लक्ष असू दे जरा. नाही ठेवणारच आहे मी ते. गुड. आणि काही फोन झाला तर कळवा मला. तू का नाही फोन करत रे तुझ्या बहिणाबाईला? भैयाचा फोन आला तर आनंदच होईल तिला. ए जानवी, मी तुला पिंट्यावरनं कधी काय बोललोय का? नाही बोलत. ते तू त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस ना तेव्हा बोलतो. पण पिंट्या या नावावरनं काय बोललोय? काही चिडवलंय? चिडव, मला काहीच वाटणार नाही. पिंट्या तायडा म्हणतो मला. मला नाही वागता येत तुझ्यासारखं इनसेन्सिटिव्ह. इनसेन्सिटिव्ह नाही तर काय, तू आमच्या नात्याची टिंगल करतेस. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी बहीण तुझी नणंद आहे. मी सुनीताला सांगणारच आहे आता. ती नणंद म्हणून जरासं जाच कर. अरे पण मी पण तिची नणंदच आहे ना, ती कशी जाच करेल मला? अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. 2 रट्टे दिन तिला काही बोललीस तर. ठीक आहे ठीक आहे, हा कुणी काही बोलणार नाही आणि छळणार नाही बरं का तुझ्या बहिणाबाईला. गुड. चला मी जातो, तयार होतो. गोदावरी येथील तुम्ही चहा. वा सुनीता, मस्त झाला हा चहा. बरं झालंय. पण चहाची पावडर आहे ना किंचित कमी टाक माझ्या चहात. जरा कडवट लागतोय मला. तुझ्या जिभेची चव उतरली की काय त्यात? काय हो, सुनेसमोर काय पाणउतारा करताय माझा? काय वाटेल काय तिला? आधीच सासूला या घरात काही किंमत नाही हे कळून चुकलंच आहे तिला. तुम्ही आणि तिच्या समोर जोड्याने मारा मला, म्हणजे ती पण काही किंमत ठेवायची नाही माझी. तुझी किंमत तूच कधी ठेवली नाहीस कला. झालं तुमचं सुरू. आता सगळं तुमच्या मनासारखं केलंय तरी तुमचं टोचून बोलणं आहेच का? आता आपल्या घरात नवी नवरी येते, तिला सगळं सांगायला नको का? तिला कुठे माहित असणार आपल्या घरात कोणाला काय आवडतं, काय लागतं?
ते आता सगळं मला सांगितलं पाहिजे ना तिला, तरच शिकेल ना ती. का आपलं उचलली जीवनी लावली टाळायला. वय आहे, तुम्ही समजा मला शिकवा, मी समजा काही ध्यानात ठेवू. तू बाबा आधी तुझी भाषा सुधार. तिची भाषा सुधारेल ग, तुझं बोलणं सुधारणार आहे का? काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड आहे का हो? तुम्ही काय समजलात हो मला? मी काय रस्त्यावर पडले असं वाटतं तुम्हाला? का मला कोणी विचारणारच नाही असं वाटतंय? तुम्ही म्हणालात माफी मागितली ना माफी. आता अजून काय हवंय तुम्हाला? माझं बोलणं कधी सुधारणार म्हणून विचारताय तुम्ही? तुमच्या जिभेची धार कधी कमी होणार? आपलं बोलू नये म्हणून तुम्ही तर जास्तच करायला लागलात. सून आहे घरात, आपण आपला मान ठेवायचा नाही तर कोण ठेवणार? आई, जाऊन द्या ना तुम्ही. तुमच्या मुलासमोर तुम्ही बायकोला कसपटा समान वागवताय. काय आदर्श घालून देताय तुम्ही तुमच्या मुलाला? कळतंय का तुम्हाला? आज तुम्ही माझ्याशी असे वागताय, उद्या तुमचा मुलगाही त्याच्या बायकोशी तसाच वागेल. हेच हवंय का तुम्हाला? नाही म्हणजे तसं असेल ना तर ते सांगा ना. अहो सून आहे, तिला घरातल्या 4 गोष्टी सांगायला नकोत का मला? आई, अरे किती सहन करायचं ह्या माणसाचं? या माणसाच्या बोलण्याला काही धरबंद आहे का बघ? अरे काय बोलले मी? सांग ना काय बोलले मी असं? तिला सांगितलं, म्हटलं बाई ग माझ्या चहामध्ये जरा चहा पावडर कमी घाल. काय बिघडलं? त्यांच्या लगेच अंगात आलं. बरं बोलले काय मी सांग? काय रागावले का ओरडले का शिवीगाळ केली का मारहाण केली तिला? काय केलं तरी काय मी? अहो काय केलं काय मी? सांगा ना काय केलं मी? आणि सुनेला काही सांगायचं पण नाही का? नुसतं आपलं तोंड बंद करून गप्प बसून राहायचं? आणि या घरातल्या रीतीभाती कोण सांगणार मग तिला? तुम्ही? बस आपलं तोंड सोडायचं म्हणजे काय? आई पुरे आता. अरे अति झालं आणि हसू आलं असं चाललंय ह्यांचं. काही मर्यादा आहेत का नाही? का समोरचा आपला नरमाईने वागतोय म्हणून कोपराने खाणार तुम्ही? आई आई प्लीज शांत हो आता प्लीज. आई, अहो माझं चुकलं. तुम्ही मला सांगा ना काय असेल ते. अहो मी समज करेन. बघ बाई, नाही तर हे दोघे बोक्यासारखे वस्कन अंगावर यायचे. बरं काही बोलू नको असं म्हणत असाल तर नाक कान डोळे सगळं बंद करून हरी हरी करत बसून राहीन मी. या आयुष्यात आता काही राहिलेलं नाहीच आहे बघायचं. जे काय ते सगळं बघून झालेलं आहे. मी दुसरा चहा करून आणते तुमच्यासाठी, द्या बघू. हो बाई नको, राहू दे. अहो द्या ना तो चहा. अगं राहू राहू दे. बरं पिंट्या, तुमचं ऑफिसमध्ये रजांचं वगैरे कसं आहे ते बघा. पण 1-2 दिवसात रजा टाकून तुम्ही जाऊन या दर्शनाला कुलदेवतेच्या. आपण सगळेच जाऊया मला वाटतं. सगळे कशाला? कुलदेवतेसमोर तमाशा करायला? चाळीतला पुरेसा झाला नाही? बघ पिंट्या, आता काही साधं बोलायची पण सोय राहिलेली नाहीये. आता काय बोलले मी? सांग ना काय बोलले? आपण सगळे जाऊया एवढंच म्हटलं ना मी. बाबा तुम्ही तरी कशाला उगाच सकाळी सकाळी राहू द्या ना. हे बघ, माझ्या मनात हिच्याविषयी जो राग आहे ना तो असा सहजासहजी नाही जायचा. म्हणून बोलून जीव घेणार आहात का तुम्ही माझा? तुझा कुठला जीव जातोय? तू माझा घेशील आणि नंतर जाशील. बघितलंच पिंट्या? बाबा अहो काय चाललंय तुमचं? अरे मला बोलतायत ते, ह्यांच्या तोंडाला काही लगाम आहे का बघ? किती बोलतायत मला ते आपले सारखे टोचून टोचून. शोभतं का ह्यांना हे असं बोलणं सून घरात असताना? हो, शोभत नाहीच म्हणा. तुझ्या समोर तिची बाजू घेणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे. बाबा बास झाला आता. नका काही बोलू प्लीज. आई बास. मी आवरून घेतो.
तुम्ही आता बघालच या कोलिताचं मी काय करते. जान्हवी, हे जान्हवी, काय झालं सरू मावशी? अगं मेसेज आलाय. कुणाचा? कुणाचं काय? त्यांचा. पप्पू, काय मेसेज आलाय? गुड मॉर्निंग. मग तुम्ही मी रिप्लाय पाठवू? मग काय पाठवू? काल जय अत्तानंद महाराज असा पाठवला होता. नाही नको. म्हणजे आज जरा वेगळा पाठवा. वेगळा पाठवू का? अत्यानंद महाराज प्रसन्न असं पाठवू?